नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आत्ता झालो घरी आणि गायत्रीला पण एक गुड न्यूज सांगितली. गुड न्यूज म्हणजे काय मित्रांनो, तीच आपली महिन्याची जी पगार असते ती झालेली आहे, तेच सांगितलं तिला. आणि महिन्याची पगार झाली तर झाली, त्याच्यामध्ये हिशोब पण बसून गेला की कुणाला किती द्यायचे आहेत, काय द्यायचे आहेत. हा गायत्री, म्हणजे मुंबईमध्ये आपण राहतोय, हां, घर भाड्यापासून तर किराण्यापासून तर सगळ्या सगळ्या गोष्टींचा एक एक हिशोब. म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक हिशोब सांगणारच आहे मित्रांनो. तर आता काय काहीतरी जेवण बनवते? बटाट्याचा रसा. काळा मसाला बरा नाही का? मग हे ते काळा मसाला, काळा मसाल्याचे बनवलं असतं ना. मग हा, त्याच्याने ॲसिडिटी होते ना यार, त्याच्यासाठी. लालवाले म्हणजे कशी बनवली दाखव, भाजी कशी बनवली. थोडं मोठ्याने बोल ना, नुसतं. हा, बनते, थांबा थोडं. अरे मी एवढं मोठ्याने जीव तोडून बोलतो. बनते, थांबा थोडा वेळ. हा मग अशी, हा हा, अच्छा, अशी बनवली ना. हा मग असं थोडं जोरात बोल ना. मी इथला जीव तोडीच नाही बोलत मग. हा मग थोडं जोर माहीन बोल ना थोडं. हा मग आता तुला माईक लिहिते ना पडी यार पहिले. तो माईक घेतलाय तो काही व्यवस्थित चालत नाहीये. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना, ते गायत्रीसाठी एक माईक घेतलाय मी. पण काय नाही, एकदम म्हणजे पप्पांनी त्यांनी तिथं घेऊन ठेवला होता गावी, तोच घेऊन आलो होतो मी. पण काय तो व्यवस्थित चालत नाही, त्याचा आवाज पण काही व्यवस्थित येत नाही, म्हणून तिला काय माईकच दिला नाही. बघू आता, जर थोडेफार पैसे जमा झालेत ना तर घेऊन देईल तिला. म्हणजे 1000-1500 पर्यंत जर भेटेल ना माईक तर घेऊन देईल तिला. पाणी संपलं? मग आता किती वाजता आहे पाणी? 10 वाजता आहे. बापरे, मग आता काय, ताईकडनं 1-2 बॉटल घेऊन ये मग पिण्यासाठी. हा, ताईच्या घराकडे जा आणि 1-2 बॉटल पिण्यासाठी घेऊन ये मग. अरे फ्रीजपेक्षा माठातलं पाणी कधी पण चांगलं ना गायत्री. हा, काय गायत्री, मग आता पगार झाली आहे, काय करायचं मग आता? हिशोब लावून आता प्रत्येकांना देऊन द्यायचं. मित्रांनो हे बघा, म्हणजे तुम्हाला एक एक खर्च सांगतो. माझा पगार तर झालेली आहे, पगारमध्ये आता घर भाडं पण द्यायचं आहे, बरोबर. मेन म्हणजे आता तिथे नवीन घर बघितलं आहे, तर ते तुम्हाला दाखवणारच आहे. नवीन म्हणजे काय नाही, छोटंसंच घर आहे ते, पण तरी त्याचं भाडं 7,000 आहे. कदाचित आम्ही ते या महिन्यात तिकडे शिफ्ट होणार, ते तर तुम्हाला सांगणारच आहेत. जर लवकरात लवकर झालं तर मग आम्हाला भाडं देण्याची काही गरज नाही आहे. जे डिपॉझिट दिलेलं आहे आम्ही रूम मालकाला, ते डिपॉझिट घेणार. आणि इकडे तेवढंच डिपॉझिट आहे, 20,000 रुपये डिपॉझिट आहे. ते 20,000 रुपये डिपॉझिट इकडे द्यायला लागणार, म्हणजे या महिन्यामध्ये. पण तरी भाडं द्यायला लागेल ना काहीतरी. अरे हा, या महिन्याचं भाडं द्यायला लागेल ना. ठीक आहे, या महिन्याचं बघा भाडं पण द्यायला लागेल. परत किराणावाल्याचे बाकी, ते किराणाचे पैसे द्यायला लागतील. किराणाचे 3,500 ते 4,000 रुपयेपर्यंत झाले. कारण की जो महिन्याचा किराणा भरला होता, त्याच्यानंतर आम्ही परत 15-20 दिवसानंतर अर्धा किराणा संपला, परत घ्यायला गेलो होतो 1,000-1,500चा किराणा. अशातच 3,500-4,000 रुपये काहीतरी झाले असतील त्यांची उधारी. ते किराणावाल्याचे तेवढे द्यायचे, म्हणजे 4,000 पकडूनच घ्या तुम्ही. किराण्याचे 4,000, घर भाडं, परत लाईट बिल अजून भरायचं बाकी आहे. हे पाणी बिल किती आलंय गायत्री? 155. अच्छा, म्हणजे एक असे 8 रूम आहेत ना मित्रांनो. जर म्हणजे समजा 1,200 रुपये आलं, 1,300 रुपये आलं, तर 8 घरांमध्ये डिवायडेड होतं ते. म्हणजे 155, 160, 170 एवढंच बिल येतं पाण्याचं. त्याच्या व्यतिरिक्त काही जास्त येत नाही. आणि अजून मेन म्हणजे परत माझी मेट्रोची पास काढायची, 1,000 रुपयाची माझी पास जाते. परत माझे जे बोटीचा खर्च वेगळा, रिक्षाचा खर्च वेगळा, म्हणजे माझा ट्रॅव्हलिंगला 3,000 रुपये महिन्याचे जातात मित्रांनो. बरोबर, ट्रॅव्हलिंगचे 3,000 रुपये एकदम मोजून जातात डायरेक्ट. ठीक आहे, आता एवढा खर्च आहे, एवढा सर्व खर्च काढून तुम्हाला सिरियस सांगतोय, मला म्हणजे सेव्हिंग नावाचा अजून प्रकार नाही की थोडंफार सेव्हिंग करू बाबा का काय विचार करणार आहे. सगळं जिथल्या तिथं होतंय, काय सेव्हिंग होणार आहे? चालतंय, सुखाचे दिवस निघतायत, जाऊ द्या ना. अरे हो, पण थोडीफार तरी सेव्हिंग व्हायला पाहिजे ना काहीतरी. काय करणार? नाही होत तर नाही होत, आता काय करणार? नाही होत तर काय करणार? एवढी महागाईच आहे. तिथे 10च्या जागेवर 5, 5च्या जागेवर 20 अशी पर्यंत लागतं. अरे ते बोटीचं पण भाडं वाढवलं. ते 5 रुपये बोटीचं भाडं होतं, 10 रुपये झालं. हा मग एवढी महागाई होते गायत्री, कसं राहणार माणूस, सांग ना मला. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्येच पैसा आहे डायरेक्ट. आणि एवढी थोडीफार का असे ना, पण पगार तेवढी जर गावी राहिली असती, 10,000 रुपयामध्ये पण महिना निघून जातो गावी तर.
आणि इथं तर 30,000 कमव, 40,000 कमव का 50,000 कमव, तरी काय म्हणजे वरच्या वरच जात आहेत सर्व पैसे. हां, मग सेव्हिंग कधी करायची माणसाने? हा, होईल होईल, पण कधी होईल? हा, अजून परत मुलगीचं शिक्षण चालू होऊन जाईल, परत महागाई एवढी वाढत चालली. काय नाही, जी काय आता सांगू तुम्हाला, जी पगार येते ती नुसतं वाटण्यातच जाते, इकडे वाटण्यात जाते, तिकडे वाटण्यात जाते. तुम्हाला पण मी हिशोब सांगतोय प्रत्येक गोष्टीचा, की आमचे एवढे खर्च आहेत, तेवढे खर्च आहेत. आता नवीन रूममध्ये जातोय तिथं 7,000 भाडं आहे, 20,000 डिपॉझिट द्यायची आणि 7,000 भाडं आहे. ठीक आहे, 20,000 डिपॉझिट म्हणजे या घर मालकाला दिलंय, ती डिपॉझिट उचलून या मालकाला द्यायचंय. पुढच्या महिन्यापासून परत 7,000 भाडं चालू. म्हणजे कुठेतरी आपण पैसे वाचवायला जातो आणि कुठे ना कुठे निघूनच जात आहेत ते. हां, म्हणजे महिना येईपर्यंत सर्व संपून जातात ना. जाऊ दे, खाऊन पिऊन दिवस निघतायत काहीतरी, तेच खूप महत्त्वाचं आहे. बघू पुढे पेमेंट वगैरे वाढेल तर पुढे सेविंग होणारच आहे, बरोबर की नाही? आज ना उद्या काय पैशांचं काय, पैसे पण जसं एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं पेमेंट पण वाढत जाईल ना, बरोबर की नाही? एकदम तर नाही श्रीमंत होणार. अरे कूलर लावलं मग तो गॅस उडेल ना इथं. नाही उडणार, इकडच्या साईडला लावा, गॅसवर नाही लावा. कुठं लावू? इथं कोपऱ्यात हा. ना, थांब लावून दे. पहिले acid झाली, आणि तुला कसं काय ऍसिडिटी व्हायला लागली पण? काय माहिती कसं काय झालं, सगळं एकदम याचं सावरं, चक्कर आल्यासारखं होतं सगळं. आधी मला ऍसिडिटी व्हायची ना, आता तुला ऍसिडिटी व्हायला लागली. ते होऊन सगळं. गायत्री, मग तुला याच्यासाठी सांगतो, रात्रीचं काही पण उरलेलं राहिलं ना, तू सकाळी नको खात जाऊ. नाही खाल्लं ना, आता पण खाल्लं. हा? कालच खाल्लं, काल खाल्लं, याची वाट लागून गेली सगळी. अरे मग तुला खाण्याची काय गरज आहे सांग ना. रात्रीची, मित्रांनो, आता हिला रात्रीची खिचडी 10 वेळा सांगितलंय मी. रात्रीचं काय उरलेलं राहिलं ना, गरमीचे दिवस चालू आहे तर काय खात जाऊ नको. आणि हिला दिवसभर त्रास होत राहते, मग कधी उलट्या करते, कधी ताप आला, कधी सर्दीचा, काही ना काही तिला ना होतच असतं. तापाला सर्दी आली. हा, मग ते झालं ते सांगते दादा, ताप सर्दी येऊन आली. बापरे, मी थोडंसं बोलून तुला एवढी एनर्जी कसं काय येऊन गेली? ते येऊन गेली मग बरोबर आहे ना. कुठं काय सांगितलं मी तुम्हाला, कधी काय मग तूच मला सांगितलं ना, सांगतेस ना, थकवा येतोय, असं होतंय तसं होतंय. मग फोटो बोलता तू आता लाईव्ह व्हिडिओ मध्ये बोलली, गायत्री तू. आता बोलली ना मी, आता मला त्रास होत आहे, आता सांगते मी. कधी बोललेली हा, मग व्हिडिओ मध्ये बोलले, पण मी- कधी सांगितलंय? आपण मी थोडंसंच बोलून तू एवढे काय एवढं डायरेक्ट भांडणीच्या मूड मध्ये येऊन गेली. नाही, मला वैताग येतोय, गरम जास्त होतंय, एकदम चिडचिड व्हायला होते. मग आता काय एसी लावून देऊ? हा? जाऊ दे, बोलले असते तू काहीतरी. नाही, बोल ना, बोल, काहीतरी बोलणार होते तू. काय काय करू बोलून? हा, मग ते जाणं आणणं, भूषण बघा किती ओरडून चालली आहे. अरे ते कूलर मध्ये पाणी टाकायला लागेल ना काहीतरी. आहे ना, जेवढं आहे तेवढं नाव आहे यार. अरे यार, थांबा मित्रांनो, तिला कूलर लावून देऊया. कूलर कुठे आहे? त्याच्यामध्ये दुपारी तरी पाणी टाकून ठेवायचं ना गायत्री, थोडंफार. हा, हे बघा, ही हप्त्यावरतीच कूलर घेतला होता, याला काहीतरी 2 वर्ष झाले त्या कूलरला. घे, लावतो गायत्री तिथं. आता मीच लावते. मग लाव ना, काय आलं मग? मी लावेन ना. हा मीच लावा. हा, ठीक आहे, चालेल, चल मी लावून देतो. आण ना इकडं, तर आण ना, त्याला पाणी टाकायला लागेल ना, मग आण ना. पाणी काय टाकणार? तेवढं लावून द्या. काय आलं? जेवढं पाणी तेवढं तर लावून द्या, चपात्या होतोपर्यंत. हा, बापरे, एवढी गरमी होते तुला? जाम खतरनाक वैताग येते. थोडं बघा. लाव ना बरं, कुठे लावतेस, लाव पिन. हवा यार. हा, यायला पाहिजे, ते तर गॅस उडेल सर्व. या 8,000चं कूलर घेतलं होतं, हे फक्त एका माणसासाठीच आहे असं वाटतंय मला. कारण की रात्रीचं लावतो, एकच माणसाला हवा आहे त्या काहीतरी. पण बरं आहे ना, उन्हाळा तर निघून गेला, आवाज नाही येणार ना. नाही त्या हवा. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. हा, आवाजाचा कूलरचा आवाज येतो. हा, ठीक आहे, चालेल, चल व्हिडिओ नंतर बनवू मग आपण. चल बाय बाय करून दे, चल. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ते बघा, गायत्रीला पण जास्त गरमी व्हायला लागली आता. चालेल, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. चालेल, बाय बाय. ओ बापरे.